श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासानिमित्त बंद असलेल्या श्रींच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचं दर्शन घेऊन श्रींना पारंपरिक आपट्याची पानं अर्पण केली। दरम्यान शिरोळमध्ये भवानी तोफेची सलामी देऊन ऐतिहासिक दसरा साजरा झाला। नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दसऱ्यानिमित्त पहाटे 4:30 वाजता काकड आरती, षोडशोपचार पूजा, सकाळी 8 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा होऊन दुपारी 3 वाजता पवमान पंचसूक्त पठण करण्यात आलं। 4 वाजता धूप दीप आरती होऊन पारंपरिक पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत घोडा, बाजंत्री असं वाद्यवृंद सहभागी झालं होतं। विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या पालखीत आकर्षक अलंकार आणि पोशाखांनी नटवलेली श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली। दत्त मंदिराला प्रदक्षिणा करून श्रींची पालखी कृष्णा पंचगंगा संगमावरील संगम स्थानावर सीमोल्लंघनासाठी नेण्यात आली। तिथं विधिवत शमीपूजन करण्यात आलं। धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर पारंपरिक सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपट्याची पानं श्रींना भक्तिभावानं अर्पण केली। श्रींची पालखी वर्षातून एकदाच मंदिराबाहेर पडत असल्यानं पालखी मार्ग आणि दत्त मंदिर सुशोभित करून मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती। सुवासिनींनी श्रींना मंगल आरतीनं ओवाळलं। श्रींची पालखी सीमोल्लंघन करून मंदिरात आल्यावर रात्री 8 नंतर दत्त महाराजांना प्रार्थना करून तीर्थ आणि प्रसाद वाटप करण्यात आलं। दरम्यान शिरोळ इथंही भवानी तोफेची सलामी देत ऐतिहासिक दसरा साजरा झाला। यावेळी तोफ बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।